हे चित्र फार भयानक आहे आणि जे दोन विषय मी तुमच्या समोर मांडणार आहेत त्याच्यात साहजिकच आहे, एकूणच मुंबईमध्ये गेले 2-3 वर्ष प्रदूषणाची पातळी फार मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे। याही वर्षी आपण त्याचा अनुभव घेतो आहोत। जे काही रिपोर्ट्स येत आहेत त्यानुसार मुंबईची हवा ही आरोग्यासाठी घातक होत चाललेली आहे। आता काही जण असं म्हणतात, राज्यकर्ते असे कदाचित म्हणतील की इथिओपियामध्ये जो काही ज्वालामुखीचा उद्रेक झाला त्याचे ढग इकडे आलेत की काय, तर ह्याचा आणि इथिओपियातल्या ज्वालामुखीच्या उद्रेकाचा काडीचा संबंध नाही। हा इथे झालेल्या भ्रष्टाचाराच्या ज्वालामुखीचा उद्रेक आहे आणि त्यातून हे प्रदूषणाचे ढग, भ्रष्टाचाराच्या प्रदूषणाचे ढग हे मुंबई आणि महाराष्ट्रावरती रोरावत आहेत। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।